तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, आत्ताच होणारा जो 18 मार्चला म्हणजे उद्या पेपर जो आहे त्याचं मी क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहो. IMP प्रश्न आहेत, त्याच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे. तर व्हिडिओला वेळ न घालता सुरू करू. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. आत्ता खाली एक सबस्क्राईब बटन आहे, लगेच दाबा आणि व्हिडिओ स्टार्ट करू. आणि लाईक पण दाबा. ठीक आहे, लाईकच करत नाही, जरी व्ह्यूज असल्या तरी लाईक करत नाही. ठीक आहे, पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट, या ठिकाणी 1 ए. आता ए मध्ये काय आहे, एक मिनिट मी कलर चेंज करतो. ओके, राईट करेक्ट अल्टरनेटिव्ह, याच्यामध्ये 5 करेक्ट अल्टरनेटिव्ह हे करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जो ऑप्शन असेल त्याला फक्त काय करायचं आहे, एक टिक मार्क करायचे. टिक मार्क कशी करायची, या ठिकाणी पहा. समजा ए आन्सर आहे, तर एला काय करायचं, मी क्वेश्चन पेपर कशी सॉल्व करायची याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे, तो पाहिला नसेल तर पहा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर त्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही टाकतात, त्यामध्ये खाली 1 जो इथं आकडा आहे रोमन तो द्यायचा आणि फक्त ऑप्शन लिहायचे. ए असेल ए, बी असेल बी, सी असेल सी, डी असेल डी. जे ऑप्शन असेल तेवढंच लिहायचं आहे. ठीक आहे, आता बघा, एक मिनिट. 3, 4 आणि 5 अल्टरनेटिव्ह झाल्यानंतर बी मध्ये पहा. बी मध्ये आन्सर द फॉलोइंग असतात. प्रत्येक 5 प्रश्न असतात, प्रत्येकीला 1-1 मार्क असतो. ठीक आहे, यामध्ये ट्रू ऑर फॉल्स असेल, को रिलेशन असेल किंवा फाइंड ऑड मॅन आउट असेल, नेम द फॉलोइंग असेल किंवा मॅच द पेअर्स असेल. ठीक आहे, किंवा को रिलेशन असेल. आता यामध्ये तुम्हाला ह्याचं स्क्रीनशॉट किंवा याची PDF मी टेलिग्रामला अपलोड केली आहे. आता म्हणजेच म्हणजे चौथ्या जो आहे सब टाईप क्वेश्चन, त्यामध्ये तुम्हाला 100% असं मॅच द पेअर्स येणार आणि ते 21 अपेक्षित जे आहे त्यामध्ये सर्व दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही पाहून या ठिकाणी याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. चला खाली जाऊया. आता इथं गिव्ह रिझन मी कालच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओच अपलोड केला गिव्ह रिझनचा. पाहिला नसेल तर जा पहा, लगेच पहा, चॅनलवरती आहे. IMP क्वेश्चन नंबर 2 सायंटिफिक रिझन, आणि त्याच्यामध्ये IMP कोणते ते देखील सांगितले आहे. आता या ठिकाणी याच्यातलं कोणतंही मी IMP सांगितलेलं नाही आणि सांगणार पण नाही. तुम्ही याच्यातलं करू पण नका. ठीक आहे, फक्त मी एक नमुना म्हणून आणलेला आहे. IMP तिथं सांगितलेलं आहे मी. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहा. आता डेफिनेशन असते किंवा बॅलन्स करण्यासाठी इक्वेशन दिलेलं जातं, किंवा यामध्ये डिफरन्स देखील किंवा आपलं न्यूमेरिकल्स असतं. न्यूमेरिकल्स कोणत्या धड्याचं असतं, तर पहिल्या ग्रॅव्हिटेशन धड्याचं असतं. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन धड्याचं न्यूमेरिकल्स 100% येतं, हे करून ठेवा. आणि तुम्हाला स्किपसाठीचे मी चॅप्टर देणार आहे, स्किपसाठी. ठीक आहे, म्हणजे कोणते देणार आहे तर पहा, स्किप करण्याचे चॅप्टर. एक मिनिट, स्किप 2 चॅप्टर देतोय, जे तुम्हाला आत्ता स्टडी नाही केला तर चालेल. फक्त ग्रॅव्हिटेशन आणि स्पेस मिशन. ठीक आहे, स्पेस मिशन या ठिकाणी 2 चॅप्टर मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2B समजला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A मी लाईव्ह काल घेतलेला आहे, काल देखील एक क्वेश्चन पेपर अपलोड केलेला आहे, ती देखील पहा. क्वेश्चन नंबर 3A मध्ये कोणतेही 5 प्रश्न सोडायचे असते. 3 मार्काला प्रत्येकी असतो, 15 मार्कला संपूर्ण क्वेश्चन असतात. आता यामध्ये एक डायग्राम देखील कधी कधी दिली जाते, किंवा या ठिकाणी तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात, किंवा याच्यामध्ये देखील न्यूमेरिकल्स दिलं जातं. आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक पॅरेग्राफ दिला जातो, जो की तुमच्या समोर आहे स्क्रीनवर. ठीक आहे, आता पहा, पॅरेग्राफ तुम्हाला छोटा असतो, त्या विथ ऑप्शन्स असतात. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑप्शन्स दिलेले आहेत, यामध्ये एक निवडायचं, या ठिकाणी लिहायचे आहेत त्या गाळेल जागामध्ये. ठीक आहे, त्यानंतर खाली आहे एक्सप्लेन किंवा आयटम, काही पण येऊ शकतं, शॉर्ट नोट्स येऊ शकते, किंवा आता या ठिकाणी एक डायग्राम दिसते. आता तुम्हाला विचारलं जाईल की ही डायग्राम कशाची आहे. ठीक आहे, ही डायग्राम कशाची, आयडेंटिफाय द मशीन शो इन द फिगर, कशाची आहे, काय फंक्शन आहे, कुठं तिचा यूज होतो, हीच नाही दुसरी कोणती येऊ शकते, ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे, त्यानंतर तुमची हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्टची जी डायग्राम आहे ती देखील येऊ शकते. त्यामुळे तुम्ही काय करा, डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स तुमच्या पुस्तकात किंवा अपेक्षितमध्ये आहेत ते देखील करा. आणि मी देखील अपलोड करणार आहे. तुम्ही मला कमेंट केली तरच मी अपलोड करत असतो. रिस्पॉन्स आला नाही तर मला देखील अपलोड करायला चांगलं वाटत नाही, कारण तुम्ही पाहत नाही व्हिडिओ आणि लाईक देखील करत नाही. लाईक करा व्हिडिओला.
ठीक आहे. आता या ठिकाणी पहा एक न्यूमेरिकल्स आलं आहे. न्यूमेरिकल्स देखील मी कोणते IMP आहेत ते देखील सांगणार आहे. पहा आता एक्स हां, या ठिकाणी ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास या ठिकाणी न्यूमेरिकल्स आहे. तर या अशा पद्धतीने नवीन करा तुम्ही न्यूमेरिकल्स. ठीक आहे, नवीन तुम्हाला करायला काय हरकत नाही. किंवा एक्सप्लेनसाठी येऊ शकतं याच्यामध्ये, कोणते 5 सोडायचे आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने IRS कोणती पण डायग्राम येऊ शकते. जसं की तुम्हाला कार्बन कंपाऊंडमध्ये जे टेबल दिलेला आहे तो देखील येऊ शकतो. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 त्यामध्ये देखील कोणते एक सोडायचं आहे. 5th क्वेश्चन 5 सॉरी, यामध्ये कोणतंही एक 5 मार्क्सला आहे. किती? 5 मार्क्सला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मार्क्स पडण्याची जास्त शक्यता आहे. याच्यामध्ये काहीच नसतं, सब क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन दिला जातो आणि त्याचे सब क्वेश्चन्स. आता पहा या ठिकाणी एक क्वेश्चन दिला आहे आणि त्याचे सब क्वेश्चन्स पहा कसे दिले, ABCD. आता या ठिकाणी 4 सब क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला 5 मार्क्स मिळणार. मग तुम्ही हे 100% सोडवा. आणि जर येत नसलं तर ऑरला देखील आहे तुम्हाला. या ठिकाणी खाली एक ऑरला देखील दिलेले आहे, 2 दिलेले जातात. या ठिकाणी एक वरती देखील आहे आणि खाली देखील आहे. म्हणजे 2 अशा कृती तुम्हाला दिल्या जातात. पहा आता इथं दिलेलं आहे तुम्हाला नवीन क्वेश्चन आहे. तुम्हाला ड्रॉ लेबल डायग्रामसाठी येऊ शकतं ह्युमन आय. हा IMP क्वेश्चन करून ठेवा. ठीक आहे, IMP ह्युमन आय ड्रॉ करण्यासाठी विचारलं जाईल आणि तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे, क्वेश्चन दिले जातील. पहा, नेम द टाईप ऑफ लेन्स इन द ह्युमन आय. कोणती ह्युमन आय टाईप ऑफ लेन्स आहे, ह्युमन आयमध्ये कोणती लेन्स वापरली जाते. त्यानंतर नेम द स्क्रीन ॲट विच मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इंडिकेट्स लाईट इज रिफ्रॅक्टेड. असे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जातात. तर तुम्ही म्हणता सर याची PDF, तर याची PDF आपल्या टेलिग्रामवरती दररोज अपलोड होते. तुम्ही जर टेलिग्रामला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, टेलिग्रामवरती क्लिक करा, त्या ठिकाणी जॉईंट व्हा आणि प्रत्येक PDF ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या. नोट्स देखील आहेत, सायन्सचे नोट्स म्हणून तुम्ही सर्च जरी केलं तरी त्या ठिकाणी येणार आहे. आणि आपलं इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा, फेसबुकला फॉलो करा. काही अडचण असतील तर कमेंट करा किंवा मग इंस्टाग्रामला देखील DM करा, डायरेक्ट मेसेज. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही. लाईक करत नाही तुम्ही. धन्यवाद.